साखरेच्या वाढलेल्या दरामागे मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलाय। साखरेचा दर 3,800 रुपयांवरून जवळपास 6,000 रुपये क्विंटल पर्यंत पोहोचल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय। या दरवाढीच्या व्यवहारात तब्बल 22 ते 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केलाय। कारखानदारांचे चेअरमन, त्यांचे नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचे व्यापारी झाले असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। कारखान्याबाहेर साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकची तपासणी करून त्यांची बिलं तपासली तर या संपूर्ण प्रकरणातील घोटाळा आणि संबंधित व्यक्ती समोर येतील असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे साखरेच्या दरवाढीच्या मुद्द्यावर सरकारने चौकशी करावी अशी मागणी शेतकरी मेळाव्यातून राजू शेट्टींनी केली आहे। त्या कारखान्याला ही साखर विकावी लागते, त्या हिशोबानं 20-22% साखर अजूनही साखर कारखान्याकडे नियमानं कायद्यानं शिल्लक आहे। पण यातनं काळा पैसा तयार करायचा असं काटकट कारस्थान काही व्यापाऱ्यांनी, काही कारखानदारांनी, खाजगी कारखानदारांनी विशेषतः करून त्यांनी 2 महिन्यापासून प्लॅनिंग केलं आणि त्यांनी काय केलं, अनेक साखर कारखान्याची पोरं, कारखान्याचा चेअरमनचा पोरगा भाऊ किंवा मेवणा आता साखरेचा व्यापार